स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। प्रत्येक वर्षी 23 एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन साजरा केला जातो। युनेस्को अर्थात संयुक्त राष्ट्राच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेच्या वतीने वाचक, प्रकाशन आणि कॉपीराइट या तिन्ही गोष्टींना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो। जगभराप्रमाणे भारतात सुद्धा जागतिक पुस्तक दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। अनेक ठिकाणी पुस्तक प्रदर्शन, पुस्तक वेळे, व्याख्यान, परिसंवाद आदीच अजून मोठ्या प्रमाणात केले जातात। वाचन संस्कृती रुजवून ती जोपासणं, वाचनाची व्याप्ती वाढवणं, वाचक संख्या वाढवणं, वाचनाचा आनंद निर्माण करणं, साहित्यांच्या सर्व प्रकारच्या उहापोह होणं आणि पुस्तक, लेखक, प्रकाशन यांचा त्यानिमित्तानं सन्मान होणं अशा अनेक उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो। म्हणूनच जागतिक पुस्तक दिनाचा औचित्य साधून नवभारत शिक्षण मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने शांतिनिकेतन वाचन कट्टा हा अभिनव उपक्रम जाहीर केला, असं आवाहन यशवंतराव चव्हाण सार्वजनिक ग्रंथालय शांतिनिकेतन सांगली यांच्या वतीने करण्यात आलं। यावेळी समन्वयक साई कलाम कोरबू, यशवंतराव चव्हाण सार्वजनिक ग्रंथालयाच्या कार्यवाह हर्षा बागल, ग्रंथपाल ज्योती मोहिते, लिपिक कोमल जाधव, दत्तात्रय वारे आदी उपस्थित होते। नमस्कार, मी हर्षा बागल, नवभारत शिक्षण मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने कार्यवाह या नात्याने मी आपल्याशी बोलते। उद्या 23 एप्रिल 2025 23 एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो। जागतिक पुस्तक दिन, जागतिक कॉपीराइट दिन आणि त्याचप्रमाणे वाचन, कॉपीराइट आणि प्रकाशन या तिन्ही गोष्टींना प्रोत्साहित करण्यासाठी जगभरामध्ये हा दिवस साजरा केला जातो। भारतात सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे उपक्रम वाचन संस्कृतीला प्रोत्साहित करण्यासाठी या दिवशी साजरे होत असतात। आपणही आपल्या यशवंतराव चव्हाण सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने एक अभिनव उपक्रम या निमित्ताने घेऊन आलो आहे, तो म्हणजे शांतिनिकेतन वाचन कट्टा। आणि दर महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या शनिवारी हा उपक्रम या आपल्या शांतिनिकेतन परिसरात राबवला जाणार आहे। वाचन चळवळ वृद्धिंगत व्हावी, वाचक संख्या वाढावी, वाचनाची व्याप्ती वाढावी आणि आपल्या या ज्या ग्रंथालयामध्ये सुमारे 25,000 इतकी जी मुबलक ग्रंथसंपदा आहे ती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने आपण हा वाचन कट्टा सुरू करतो आहोत। तर याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी मी विनंती करते। आता ग्रंथालय आणि संस्था हे एकत्र बसून करतात, म्हणजे कमी पैशांमध्ये मुलांना वातानुकूलित एका ठिकाणी बसून शांत चित्तेने अभ्यास करता येईल का, हा सुद्धा विचार सुरू आहे। ऑनलाईनकडे आपण थोडासा कमी कल आहे, ती प्रोग्रेस आपण करतोय, पण त्याचा कल कमी असण्याचं कारण काय आहे? एक तर तुम्ही आर्थिकदृष्ट्या खूप चांगले पाहिजे, तुम्हाला तो वेळ देण्यासाठी मानसिकरित्या तुम्ही स्टेबल पाहिजे की तुम्ही किंडलसारखे आपण पुस्तकं वाचता। किंडल म्हणा, बुक कट्टा असेल, ही जे ॲप आहे हे इझिली अवेलेबल आहे, त्याचे पैसे काही जास्त नाही। पण तुम्ही आम्ही लोक जे मध्यमवर्गीय आहोत ना किंवा थोडेसे स्टेबल आहोत, त्यांना आर्थिक पाठबळ असेल ना तर ते शक्य होतं। अन्यथा तुम्हाला एखाद्या अभ्यासिकेचा किंवा ग्रंथालयाचा उपयोग हा जास्त उपयोगी पडतो, तिथं जाऊनच वाचणं कधी पण क्रमप्राप्त राहतं। त्यामुळं आमचं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त हे जे ग्रंथालय आहे त्या ग्रंथालयाचा नक्कीच सांगली जिल्हा व पंचक्रोशीतील लोकांना फायदा होईल याची आम्हाला खात्री आहे 100%।